नमस्कार. मी जागृती निखारे, माननीय लेखक व पुकाळे यांची हुंकार ही कथा आपल्यासमोर सादर करते. इतक्या अकल्पितपणे भेटशील असं वाटलं नव्हतं. फर्स्ट क्लासच्या डब्यातला पंखा चालू करीत मी म्हणालो. ती हवा नुसती हसली. कपाळावरचा घाम पुसता पुसता तिने हातातली पर्स शेजारी ठेवली. पर्स नवीन घेतलीस? तिच्या शेजारी बसताना मी विचारलं. छे, जुनीच. खूप दिवसांनी पाहिलीस म्हणून नवीन वाटते तुला. नेहमीच्या संथ सुरात ती म्हणाली. तू भेटलीस म्हणजे सगळं जग नवीन असंच वाटतं. तिच्या मताने माझ्या त्या म्हणण्याला काही अर्थ नव्हता. तू मात्र आहेस तशीच आहेस. कशी? जुनी. तोच थंड हुंकार. त्या तशा तऱ्हेच्या हुंकारात खूप अर्थ असतात. असा उपेक्षा दाखवणारा थंड हुंकार मला सहन होत नाही. काय? जरा बोल की प्रशस्तपणे. तुला मी एवढ्या दिवसांनी भेटलो तरी थंडपणा सोडावासा वाटत नाही. अगदी तोलून मापून बेताबातानं बोलत जा. मला काय करू आणि काय नको करू असं होऊन जातं तुला पाहिलं म्हणजे. मला माहीत आहे. तरी तुला काही वाटत नाही त्याबद्दल? काय वाटायचं? खरं आहे, जुन्या गोष्टी आठवल्या म्हणजे मला झोप येत नाही रात्र रात्र. तुला झोप येत नाही हा काय माझा दोष? छे ग, सगळं आमचंच चुकत आलंय आज पावेतो. तुमची आमची भेट झाली, आमचीच चूक. एकमेकांबद्दल सॉरी. आम्हाला तुमच्याबद्दल काही वाटायला लागलं, आमचीच चूक. आमच्याकडून सगळं घडलं आणि बिघडलं. आता हे बोलतानाही आमचंच चुकतंय. सगळ्या चुका कळत असतात तरी पुन्हा पुन्हा त्या कराव्याशा वाटतात. असं काही बोलायचं नाही म्हणून हजारदा ठरवतो, पण समोर दिसलीस की हीच वाक्य जिभेवर नाचायला लागतात. पुष्कळदा वाटतं प्रत्येक भेटीत असंच संभाषण का व्हावं. वैतागून निराशेनं मी तीच वाक्य तुला का ऐकवावीत. तुझा थंड स्वभाव माझ्यासमोर आणखीन थंड होणार आहे हे माहीत असूनही मी असं उफाळून का यावं. हजारो प्रश्न स्वतःला विचारतो. संयमाचे डोस पाचतो. तू समोर दिसतेस, सगळे बांध मग कोसळून पडतात. मग ह्यावर मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे? छे, या आमच्या चुका, तुम्ही त्यावर काय करणार? तुझे सगळे जोडे माझ्या परिचयाचे झाले आहेत. असंच असतं, मनातल्या वेदना सांगायला लागलं की त्याला जोडे म्हणतात. तुला कशाला जोडे मारू मी? तू सुखात राहा. तू कितीसा दुःखात आहेस ते तुला काय सांगू? नकोच सांगूस. कोणी दुःखात नसतं, काही नसतं. कुणाचं कुणा वाचून काय अडतं? एवढे दिवस गेले, तुझं काय अडलंय माझ्या वाचून? इतके दिवस झाले मी तुला भेटले नाही. काय असं प्रचंड नुकसान झालं तुझं? मी भावनेच्या ओढ्यात वाहून जाऊ लागलो की तिला नेहमीच असा बुद्धिवाद सुचतो. मी मग आणखीन चिडतो. माझ्या चिडण्याची तिला गंमत वाटत असावी. ती मुद्दाम असं वागते हे कळूनही मला राग आवरत नाही. आत्ताही तेच झालं. आवाज चढवून मी म्हणालो. काय उलथापालथ झाली असती म्हणजे माझं प्रचंड नुकसान झालं असतं असं तू मानलं असतंस? मी कुठं थांबायला हवं होतं म्हणजे माझं अडलंय असं तू समजली असतीस? तूच मनापासून विचार कर. नुसतं वैतागून बोलू नकोस. सर्वत्र असंच आहे, असंच असतं. भावनाधीन होऊन चालत नाही. माणसानं विवेक धरावा, व्यवहारी बनावं. भावना फार काळ उपयोगी पडत नाहीत या जगात. ह्या तुझ्या व्यवहारी उपदेशाला माझ्याकडे उत्तर आहे, पण तेही भावनेच्या जगातलं आहे. विवेक धरण्याच्या गोष्टी तू मला शिकवाव्यास दुर्दैव आहे. भावनांची तू टिंगल करावीस महान विनोद आहे. म्हणजे करी देसी रुद्रवीणा म्हणसी स्वर काढू मधू. करी देसी रुद्रवीणा म्हणसी स्वर काढू मधू. धरती पुढती ज्वाला म्हणसी या बघयात विधू. धरती पुढती ज्वाला म्हणसी बघयात विधू. यातला प्रकार झाला. काव्यात हे सगळं ठीक आहे. व्यवहारात यातलं काही धावून येत नाही मदतीला. त्याच थंड सुरात ती बोलत होती. माणूस कशावर जगतो अशी तुझी कल्पना आहे मग? ह्या भावना, हा आवेग, हे काव्य, यावर माणसं जगतात. भूतकाळातल्या रम्य आठवणी बरोबर असतात, जगायला धीर देतात. ही पण कवी कल्पनाच. आयुष्य आहे म्हणून जगतो असं उत्तर फार वृक्ष वाटेल या भीतीनं माणूस बेधडक सांगतो आठवणीवर जगतो म्हणून.
खोटं खोटं, मी ओरडलो. बिलकुल नाही, अगदी खरं आहे. ह्या विषयावर विचार काय तू एकटाच करतोस? आठवणी जीवन देण्या इतक्या तीव्र असत्या तर माणूस कशाचीही पर्वा न करता त्या आठवणींमागे लागला असता. आठवणी असह्य वाटणारी माणसं जीव देतात, पण तशी फार कमी. बहुतेक जण आपल्या नशिबातच नव्हतं असं रडगाणं गात आयुष्याशी कॉम्प्रोमाइज करतात. हा सगळा बुद्धिवाद तुला आत्ता सुचतोय? नवरा चांगला मिळवत आहे, बाबा लोक मनाप्रमाणे आहेत, दाराशी मोटार आहे, एकंदर स्वास्थ्याला धक्का लागण्यासारखी परिस्थिती नाही. आता सांग, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कशाचाही विचार न करता मी तुझ्या दाराशी धरणं भरून बसलो असतो तर तू मला साथ देणार होतीस का? तशा वेळेला जे जास्तीत जास्त योग्य वाटलं असतं ते जरूर केलं असतं. तेच मग आता आठवणींची खरी आच लागलेली माणसं जगू शकत नाहीत हे मला सांगण्याचा तुझा अधिकारच नाही. एकंदरीत हीच बायकांची रीत. स्वतःची पत, सामाजिक प्रतिष्ठा, लौकिक स्वास्थ्य याला धक्का न लावता एखादं प्रेम प्रकरण त्यांना पंचपक्वान्नांच्या जेवणानंतर एखाद्या वेड्यासारखं जगायला हवं असतं. आपल्यासाठी कोणीतरी तडफडतोय, होरपळतोय ही भावना त्याला सुखावते. मग अशा जखमी विव्हळ झालेल्या माणसाला जाता जाता गाडीत बौद्धिक वाद शिकवणं काहीच जड जात नाही. मी अगदी तोडून टाकून कडवटपणे बोललो. द्वारका आता विव्हळ झाली. तिचा चेहरा गोरा मोरा झाला. ती खिडकीतून बाहेर पाहत राहिली. तिला काय झालं होतं हे मी ओळखलं. आता मी त्याची ओळख देणार नव्हतो. हा असा लपंडाव नेहमी चालतो. 7-8 महिन्यांनी, वर्षाने होणाऱ्या भेटीत असा विषय निघू नये असं मला नेहमी वाटायचं, पण प्रत्येक वेळी तोच विषय निघायचा. एकमेकांच्या जखमेवरच्या खपल्या काढण्यात कसला आनंद होतो देव जाणे, पण त्याहीपेक्षा जखमच झालेली नाही हे पटवण्याचा अट्टाहास करण्यासाठी बुद्धिवादाचं गोजीरवाणं पांघरण्यात और लज्जत वाटायची. एकदम विषय आणि मूड बदलत द्वारकाने विचारलं, माझा आजचा रेडिओवरचा प्रोग्राम ऐकलास? नाही. माहीत नव्हतं? होतं. तरी ऐकला नाहीस? नाही. आजकाल ऐकावासा वाटत नाही तुझा आवाज. मग आता मी गप्पच बसते. प्रत्येक वाक्यातून अनर्थ काढलाच पाहिजे असा दंडक आहे का? सॉरी. सांग आता का ऐकत नाहीस ते? आजचं भावगीत अप्रतिम साधलं होतं, शब्द आणि स्वरयोजना दोन्ही दृष्ट्या. तुझं गाणं ऐकताना मी सूर ऐकत नसतो आणि शब्द पण ऐकत नसतो. कानात घुमतं ते फक्त आर्जव. हृदयापर्यंत पोचायची ती फक्त आर्तता. आता ह्यातलं काहीच सहन होत नाही. सगळं खोटं आहे, फसवं आहे. आणि त्याहीपेक्षा तुझा स्वर माझ्यापर्यंत पोचतो, पण रेडिओतून माझा आवाज काही उलटा स्टेशनवर येणार नाही तुझ्यापर्यंत. त्याची काय गरज? माझा आवाज तुझ्यापर्यंत पोचावा याची गरज तुला आजपर्यंत कधीच वाटली नाही. झाली सुरुवात परत. काय करू दुसरं? हा विषय, हे दुःख आहे असं की जे मी अख्ख्या दुनियेत फक्त तुझ्यासमोर बोलू शकतो आणि तुझ्या भेटीची चातकासारखी वाट पाहतो. हे मला पटत नाही. तुला पटो अथवा न पटो, नेहमी असं वाटतं की माझ्या प्रत्येक हालचालीत तू आहेस. तू सगळं पाहत आहेस. प्रत्यक्ष दिलासा जरी देऊ शकत नसलीस तरी सुखदुःखात तू सहभागी आहेस असं सतत वाटत आलंय. जेवढा तुझा ध्यास जडला आहे तेवढा परमेश्वराचा जडला असता तर तो प्रसन्न झाला असता. मग का नाही त्याची भक्ती केलीस? मी तुझ्यातच त्याला मानतो. एकदा तो मला तसा प्रसन्न झाला सुद्धा. त्यानं मला विचारलं, तुला कोणत्या स्वरूपात अवतारात भेट देऊ? मी उलट सांगितलं, तू दर्शन देणारच असलास तर मला द्वारकेचं रूप घेऊन भेट. आणि हे ऐकल्यावर तो बेटा निघूनच गेला. तुला काय मिळतं रे असं बोलून? द्वारकेनं काकुळतीनं विचारलं. तिचा बुद्धिवादी स्वर बराच खाली आला होता. नुसतं बोलण्याचंही सौख्य मला का नसावं? दुसऱ्या कुणाजवळ बोलू मग हे सगळं? काय समाधान आहे त्याच्यात?
ते तुला माहीत आहे. तू स्वतः भावगीत करतेस, स्वतः चाली लावतेस, उत्तम गातेस. तुझ्या दाराशी गाडी आहे, नवरा लक्षाधीश आहे. सगळी सुख हात जोडून तुझ्यासमोर उभी आहेत. तोंडातून शब्द न काढता तुझी कामं होतात. तरी तू भावगीत करतेस, गातेस. मग तुझ्या भावगीतातल्या शब्दांना काय अर्थ आहे? स्वरांच्या अर्थतेत काय समाधान आहे? ह्याचा अर्थच हा, आपण दोघं शब्दांवर जगत आहोत. खोटे, फसवे, दिशाभूल करणारे का होईनात, पण वाटतं शब्द ऐकावेत, शब्द ऐकवावेत. प्रत्यक्ष जीवनात आपण एकत्र येऊ शकलो नाही, मग वाटतं की शब्दांच्या दुनियेत तरी विवेकाची भाषा नसावी. तू हे सगळं बोलू शकतोस आणि मी फक्त बोलत नाही. हेतुपुरस्सर तू मला भेटत नाहीस हे मला कळत का नाही? ठरवून भेटायचं नाही ही जाणीव काय फार सौख्याची आहे? मी पण रात्री जागवले आहेत. मलाही परवा स्वप्न पडलं की अधीरपणे विचारलं, काय पडलं? आता आठवत नाही एवढं. माझी स्मरणशक्ती तितकी चांगलीशी नाही, मला माहीत आहे ते. फक्त खरोखरच तू काय विसरली आहेस आणि कच्च्या स्मरणशक्तीचा फायदा केव्हा केव्हा घेतेस एवढंच मला कळत नाही. जाऊ दे, नाही आठवत तर जाऊ दे, कारण स्वप्नात सुद्धा तू मला नकारच दिला असणार. हेच तू बोलू शकतोस आणि मी बोलू शकत नाही. द्वारका गप्प झाली, मीही गप्प झालो. काही ठराविक सीमेपर्यंत द्वारका मोकळी होते. ओढ वाटत असूनही किती मोकळं व्हायचं ह्याचा तिच्याजवळ हिशोब आहे. हा हिशोबच मला बोचतो, काहूर उठवतो. भेट होऊनही मनाला शांती मिळवून देत नाही. एवढी सावधानता, इतकी जागरूकता कशासाठी? मी फक्त शब्द मागतो, आणखी तर काही मागत नाही. किती दिवस मुक्काम आहे तुझा? 2 दिवस. सध्या कुठं? परवाच नागपूरला बदली झाली. प्रमोशन पण मिळाले यांना. आता रेल्वे चीफ इंजिनियर झालेत. गुड. तुझं काय चाललंय? बायको माहेरी गेली, सध्या एकटाच आहे. येणार? केव्हा? केव्हा ये. जरा मनमोकळं बोलता येईल. ती सावधानतेने बसली. तिच्यातला बुद्धिवाद जागृत होत असावा. आता माझ्या प्रश्नांना, विनंत्यांना विचारपूर्वक उत्तर म्हणजे नकार मिळणारच हे मी गृहीत धरलं. आता आणखीन काय बोलणार? काय बोलायचं हेही मी सांगायला हवं असेल तर येऊच नकोस. तसं राही रे, तुझी बायको पण इथं नाही. तसं मी काही करत नाही तुला. तसं कधी म्हटले तुला? पण बरं दिसत नाही. तुम्ही पुरुष फार अविवेकी असता, इमोशनल असता. बायकोला एकाथर येणं हे फसवणं आहे. अजिबात नाही. यात फसवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. बायकोवरचं प्रेम, संसारातली कर्तव्य यांना धक्का लागत नाही. ही माझी वैयक्तिक भूक, गरज आहे. त्यावर माझा उत्कर्ष अवलंबून आहे. हे सगळं ठीक आहे, पण सामाजिक बंधनं आणि घरातला कर्ता पुरुष या नात्यानं, अनुषंगानं तू ज्या काही गोष्टींना, संकेतांना बांधला गेला आहेस त्यात ही गोष्ट बसत नाही. खरं आहे, मला या एवढ्या प्रकाराची जाणीव नव्हती. मी एवढ्या बंधनात आहे. मनाची भूक पुरी करण्याइतकाही मोकळा नाही याची कल्पना मला आज आली. मी आपला तुला सरळ सरळ घरी ये म्हणत होतो, पण ती बेईमानी ठरते. रेडिओवरून भावगीत गात टाहो फोडला की प्रतिमा ठरते, कला ठरते. जुन्या प्रेमाला नवीन शब्द, नवीन चालींनी उजाळा द्यायचा आणि प्रत्यक्ष भेटीत म्हणायचं, आठवणींची तीव्रता वाटणारा माणूस जीव देतो. माझं बोलणं तिला बोचलं. पटकन माझा हात धरत ती म्हणाली, मी येईन उद्या. असं काही बोलू नकोस. शक्यतो लवकर ये. 10 वाजता मला ऑफिसात कामासाठी मुलुंडला जायचं आहे. पाटकरला अपॉइंटमेंट दिली आहे. मी हात हलकेच दाबत म्हणालो, जगातला पहिला स्वर म्हणजे परमेश्वराचा हुंकार म्हणतात. त्याच हुंकारा शेजारी आज तुझा हुंकार जाऊन बसला. द्वारका हो म्हणाली. मला नवल वाटलं, त्याहीपेक्षा आनंद वाटला. मला कैफ चढला. द्वारका येईन म्हणाली. मी बेभान झालो, धुंद झालो. त्याच धुंदीत कापडाच्या दुकानात शिरलो. द्वारकेच्या आवडीची भारी भारी कापडं घेतली. फुलवाल्याला सकाळसाठी अबोलीची वेणी व चाफ्याच्या फुलांची ऑर्डर दिली. द्वारकेला आवडणारा केक घेतला. रात्री 2 वाजेपर्यंत एकट्याने खोली साफ केली. चादरी बदलल्या, अभरे बदलले, फर्निचर पुसलं.
फार काय ओल्या फडक्याने जमीनही पुसून काढली. आवडत्या कवितांची वही टेबलावर ठेवली. 1 ना 2 सुचतील आठवतील तेवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. रात्रभर झोप आली नाही. सकाळी लवकर उठलो. घड्याळ बेटं मंद होतं. माझ्या हृदयातली धडधड त्याला काय माहीत. वाटलं तास काटा नावाची चीज नसती तर. 8च्या आत आंघोळ आटोपली. फुलवाल्याकडून वेणी आणली, चाफ्याची फुलं आणली, उदबत्तीचा पुडा आणला. एकदम 10-12 उदबत्त्या लावल्या. खोलीत दरवळून निघाली. 8:30 वाजले. 8:30चे 9 झाले. 9चे 9:30. शेवटी 10 वाजले. गॅलरीत चक्रा घालून पायाचे तुकडे पडले. जागरणाने डोळे जड झाले होते. अंग ठणकत होते. सकाळी चहा घ्यायला पण सुचलं नव्हतं. केक्सने भरलेली बशी माझ्या इतकीच ताटकळली होती. अबोलीची वेणी वाट पाहून पाहून बोलायला लागणार की काय असं वाटू लागलं. स्वप्न संपलं. सत्य बोजू लागलं. उदबत्त्या संपल्या, जळून गेल्या. टेबलावर राख साचली. राखीला सुगंध नसतो. स्वप्नाला सूत्र नसतं. 10च्या ठोक्याला पाटकर घरी आला. खोलीतल्या सुगंधाने धुंद झाला. अरे यार, आज आहे तरी काय? काही नाही. असं कसं होईल? कृष्णाच्या द्वारकेत आल्यासारखं मला वाटत आहे. फाटकर अभावितपणे बोलला. मला वाटलं त्याला गॅलरीतून खाली फेकून द्यावं. वरकरणी हसत हसत मी म्हणालो, द्वारका म्हण, गोकुळ म्हण, काहीही म्हण, राधेचाच पत्ता नाही फक्त. जीवन असंच आहे. राधेचा इंतजार करावा. वाटणीला येतो पेन द्या. बरं जाऊ दे, गॅलरीत एक गंमत दाखवतो. नाईलाजानं मी गॅलरीत गेलो. बाहेर बोर्ड दाखवत पाटकर म्हणाला, मोटारसायकल मिळवली एका मित्राकडून. आज आपलं काम झटपट होईल. खोलीत परतत मी म्हणालो, छान केलंस. माझ्या पाठोपाठ खोलीत येत पाटकरने विचारलं, आणखीन उदबत्त्या आहेत का रे? आहेत. लाव की, बरं वाटतंय. उरलेल्या सगळ्या उदबत्त्या मी लावून टाकल्या. आता कोणासाठी जपायच्या होत्या? पाटकर डोळे मिटून बसला होता. मी कपडे बदलले तरी पाटकरची तंद्री उतरली नव्हती. डोळे मिटूनच त्याने विचारलंय, स्वप्नावर माणूस जगतो का रे? नाही. स्वप्नावर माणूस झोपतो, रमतो, पण जाग येईपर्यंत. जागेपणी ही स्वप्न बाळगली उराशी तर परत झोपायची वेळ येते माणसावर. छे, आपल्याला पटत नाहीये. आपण बुवा स्वप्नावरच जगतो. म्हणून तर म्हटलं, उदबत्त्याला सुगंधाचा आणि स्वप्नांचा फारच जवळचा संबंध आहे. खरं बोललास, फारच जवळचा संबंध आहे. शेवटी दोहोंची ही राख होते. ते मानण्यावर आहे. मी स्वप्नात जेवढा रमतो तेवढा कशातच रमत नाही. पाटकर खुशीत म्हणाला, आज तुला झालंय तरी काय? काल ती कबूल केल्याप्रमाणे आली होती. चिक्कार गप्पा मारल्या आम्ही. मजेत वेळ गेला. घरी बायको नव्हती? मी असूयाने विचारलं. ती बायकोची पर्वा करत नाही. शेजारी पाजारी, अरे यार, जी माझ्या बायकोला भीत नाही ती काय शेजाऱ्या पाजाऱ्यांचे पत्रास ठेवते होय? बेधडक येते. जेवत असलो तर शेजारी एका पाटावर बसते. लंगावर वाचत पडलो तर माझ्या अंगावर रेलून बसायला कमी करत नाही. मी उदबत्तीसारखा पेटू लागला. खरं सांगतोस? तुझी बायको एवढी सोशल आहे? येस. म्हणून तर स्वप्नात रंगतो मी. म्हणजे उल्का स्वप्नात आली होती काल. खूप बोलली, मज्जा आली. बुद्धू आहेस. तूही माझ्यासारखाच म्हणजे. मी तुझ्यासारखा नाही. स्वप्नांची आठवण झाली की तू तळमळतोस. मी सुखावतो. कारण स्वप्न माझ्या मालकीची आहेत. जीवन माझ्या मालकीचं नाही. त्यामुळे स्वप्नात मला हव्या त्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. पाहिजे त्या व्यक्ती भेटू शकतात. पुन्हा त्यात कोणाची भीती नाही. घरातल्यांची नाही, बाहेरच्यांची पण नाही. प्रतिष्ठेला धक्का लागत नाही. स्टेटस काय म्हणता ते अबाधित राहतं. पाटकर एका तऱ्हेच्या तृप्तीने बोलत होता. माझ्या संवेदना बधीर झाल्या होत्या. काहीतरी निरर्थक बोलू नकोस. सकाळी काही कमी जास्त झालं होतं का खाण्यात? यात काय समाधान मिळतं तुला? माझ्याकडे मिश्किलपणे पाहत पाटकर म्हणाला, कमीत कमी उदबत्त्यांवर खर्च करावा लागत नाही. पाटकर. माझा ताबा सुटला. रागावू नकोस, पण मी म्हणतो ते खरं नाही बघ. आयुष्यात कोणीतरी कुणाला तरी भेटत असतं. कुणाची अपेक्षा सफल होते तर कुणाची उपेक्षा होते.
कुणी घाव विसरू शकतं, कुणी असमर्थ ठरतं. जे विसरू शकतात ते धन्य होतं. ते जुबळे ठरतात, त्यांची धडपड केविलवाणी असते. ते मग स्वतःचं मन एकसारखं मारत राहतात. कधीतरी त्या अतृप्त भावना उफाळून वर येतात. त्यांना आवर घालणं कठीण होऊन बसतं. पापभिरू मनाला लोकलज्जा, संसार, नैतिक मूल्ये, सामाजिक प्रतिष्ठा ह्याची पायमल्ली सहन होत नाही. साहजिकच यातून जन्माला येतो चोरटेपणा. मग चोरट्या भेटीसाठी कोणी पाहत नाही ना, याबद्दल सतत जागरूकता. मग सगळ्यांशीच लबाडी. त्या भेटीगाठीतही सौख्य नसतं, कारण आधी हे सगळे सोपस्कार साधायचे, चुकवाचुकवी करायची, ह्यापायी निम्म बळ खर्च पडतं. उरलेलं निम्म बळ काहीच घडलं नाही हे दर्शवण्यात कामी येतं. यातून शाबूत राहील तेवढ्या मनस्थितीत भेटीगाठी आणि मिलन या असल्या क्षणिक मिलनातून घेऊन यायची ती अतृप्ती आणि हुरहुर प्रत्यक्ष घटनेपेक्षा जास्त उंच स्वप्न ठरतात. तसं झालं की हमखास दुःख ठेवलेलं. व्यवहारात घडणाऱ्या गोष्टी स्वप्नांपेक्षा उंच असाव्यात, त्यात स्वतःची फसगत नसते. तुला यात सौख्य वाटतं? मी अधीरतेने विचारले. अलबत्त. मध्ये लटकणारा माणूस नेहमी दुःखात असतो. स्वतःची ताकद त्याला अजमावताच येत नाही याची मला खात्री आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वैयक्तिक लागे बांध्यासाठी सोडाव्या यावर माझा विश्वास नाही. कारण सामाजिक रूढींच्या विरुद्ध जाण्याचं धाडस करूनही इच्छित इप्सिता जवळ पोसून मी हमखास सुखी होईन याची शाश्वती नाही. मला समाजातच राहायचं आहे, तेव्हा इथले नियम पाळायला हवेत. ते मी पाळतोय. स्वतःची समाधानाची स्थानं निर्माण करतो आहे. काय वाईट आहे स्वप्नात रमणं? मला नाही सांगता यायचं. सगळे स्वप्नाळू आहेत, तू सुद्धा, मी पण. हो, ह्या उद्बत्त्या लावून इतका वेळ काय करत होतास? स्पष्ट बोललेलं वाईट लागेल, पण ते खरं आहे तितकंच. रात्री आपापल्या बायकांना कुशीत घेऊन झोपणाऱ्या माणसांच्या मनातही काय स्वतःच्याच बायकोची मूर्ती असते का? मिठीत देह असतो बायकोचा आणि ते पोचलेले असतात स्वप्नांच्या साम्राज्यात स्वतःच्या प्रेयसीजवळ. पाटकर, चावटपणा बस झाला. माझे कपडे झालेत, मुकाट्यानं कामावर चल. कर्तव्य आधी, मी ओरडलो. आणि एकाएकी पाटकराच्या डोळ्यात अश्रूंची दाटी झाली. वाहणारे अश्रू न पुसता तो म्हणाला, दुपारच्या गाडीनं जा म्हणालो तो उल्का म्हणाली, कर्तव्य आधी. पाटकराच्या मी जवळ गेलो. त्याच्या पाठीवर हात ठेवीत म्हणालो, पाटकर, रडतोस? डोळे पुस पाहू आधी. सांग मला काय झालं ते. उल्का गेली. कोण उल्का? स्वप्नावर जगू न शकणारी. तुझ्यावर तिचं प्रेम होतं? होय, पण लग्न होऊ शकलं नाही. होय, मग आता शेवटी तिचं लग्न? नाही, लग्न करीत नाही, अविवाहित राहणार आहे. मी मात्र 2 पोरांचा बाप झालोय. कठीण आहे. आवेगानं हात पकडीत पाटकर म्हणाला, खरंच कठीण आहे. आज तिनं मुद्दाम बदली करवून घेतली. इथं राहिलं की मला भेटायचा तिला मोह होतो. आत्ताच तिला स्टेशनवर सोडून आलो. म्हणत होती कमीत कमी कल्याणपर्यंत पोचवायला ये. मी म्हणालो, तिथून तरी परतायचंच ना? काय खरं की नाही? मी म्हणालो, म्हणूनच नाही गेलो. फर्स्ट क्लासच्या डब्यात कोणीही नव्हतं. उल्काबद्दल मला शाश्वती नव्हती. तिला बेभान व्हायला वेळ लागत नाही. अर्पण वृत्ती डोळ्यात नाचत राहते. डोळ्यातल्या भावलीला निळारच बळ येतं. स्त्रिया फार अविवेकी असतात. त्यांना आवरावं लागतं. तुझा काय अनुभव? आपल्या वाट्याला तसं काय आलेलं नाही. पण पाटकर, एक विचारू, तू एवढा हादरलास कसा? स्वप्नाळू वृत्तीत माझा मीच सुखी झालोय रे. उल्का आहे तिथेच राहिली. त्याचं काय? म्हणून म्हणतो हा मार्ग चमत्कारिक. अकल्पित वळणांचा, फसव्या नागमोडीचा, अनिश्चित लयीचा आमच्याच वृत्ती, आमच्याच सवयी चकवा दाखवतात. चढण चालू नसते. जेव्हा ज्यांच्यासाठी शिखर गाठण्याची ईर्ष्या असते अशांचा हात मिळत नाही. मग उताराला लागल्यावर तर काय, सगळा उतारच. कुणी बुद्धिवाद पाठुंगोळीला मालून तोल सावरतो, तर कुणी आपण ते नव्हेच अशा पांघरुणात लपतो. सगळे बेटे तिथंच फिरवतात.
मोटरसायकलवर बसल्यावर पाटकर म्हणाला, असं वाटतं 80च्या वेगाने गाडी पळवावी, कुठं थांबू नये, काही पाहू नये, होईल ते होईल. पण म्हटलं, मागं तू आहेस ना. भावनेला विवेकाची पराणी हवीच, स्वप्नाला जाग हवी. मी पुढे झुकत म्हणालो, माझी काळजी करू नकोस, तू हाण गाडी. स्वप्नांची धुंदी सगळ्यांना सारखीच. घे वेग, इतका घे की आवेगातला वेग नाहीसा व्हावा. स्पीडोमीटर मधला काटा सरकू लागला. 50, 60, 70, 80. धन्यवाद.